सणासुदीचे दिवस चालू झाले आहे. नैवेद्यावर ठेवायला वेगवेगळ्या चटण्या लागतात. तर आज मी दुधीची चटणी तुमच्यासोबत शेअर करते. इथे जास्त बडबड न करता लगेच सुरुवात करते आहे. इथे बारीक बारीक मी काप करून घेतले आहे. दुधी सोलून घेतलेली आहे आणि छोटे छोटे असे काप करून घेतलेले आहे. तिला लगेच 2 शिट्टे घेऊन मी कुकरमध्येच वाफवून घेतली आहे. तुम्हाला गॅसवर ठेवून वाफवायची असेल तर ती पण वाफवून घेऊ शकता. काहीच हरकत नाही आहे, तुमच्या हिशोबाने. इथे बघा थोडं निथळून ठेवलेलं आहे पाणी, हे निथळायला ठेवलेलं आहे आणि थोडं थंड पण होऊ द्यायची आहे. इथे थोडे दाणे भाजून घेते आहे. तुमच्याजवळ कूट आधीच केलेला असेल आहे तो 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 तुम्ही वापरा. इथे माझ्याजवळ नव्हता दाण्याचा कूट, म्हणून मी इथे दाण्याचा कूट करून घेतलेला आहे. आता इथे थोडेसे कोंबट झालेले आहे आता पोळी, तर ते आम्ही दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आहे. बघा असे ट्रान्सपरंट होईपर्यंत छान वाफवून घ्या. बघा त्यात बघा आता मी कूट करून घेतलेला आहे. सालासकटच मी इथे कूट करून घेतलेला आहे. तर तुम्हाला जितका आवडत असेल, थोडा जास्त कमी जसा आवडत असेल तसा इतका तुम्ही घालून घ्या. बघा भरपूर प्रमाणात घातला तर छान लागते चटणी. तुम्हाला जास्त नसेल आवडत आहे तर थोडंसं नावाला घाला. बघा छान बाइंडिंग येते. इथे मी आता आंबट दहीचा वापर केलेला आहे. तुम्हाला साधं दही वापरायचं असेल तर साधं दही वापरू शकता, पण थोडंसं आंबट आहे त्यामुळे मी थोडंसं दही वापरलेलं आहे. साधं असेल तर थोडं जास्त प्रमाणात दही वापरलं तरी चांगलं वाटेल आहे. बघा सगळं मिक्स करून घेते आहे. दाणे आणि दही एकसाथ सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान व्यवस्थित. आता बरोबर झालेला आहे. दही पण व्यवस्थित आहे आणि दाण्याचा कूट पण व्यवस्थित झालेला आहे. इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि फोडणीला तेल करून घेते आहे. आता आपली चटणी ज्या प्रमाणात आहे त्या हिशोबाने तेल इथे घ्यायचं आहे. मोहरी, जिरं आणि पांढरे तीळ घालून घेतलेले आहे. 2 मिरच्या घेऊन घेतलेल्या आहे. छान खमंग फ्राय करून घ्यायचे आहे, म्हणजे जर खाताना आल्या तरी तिखट लागणार नाही. आणि हळद घालून घ्यायची आहे. आता हे पूर्ण तेल आपल्याला चटणीमध्ये सोडून द्यायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाहताना असं वाटतं की भरपूर तेल झालेलं आहे, पण मिक्स केल्यावर तेल अगदी व्यवस्थित झालेलं आहे, अजिबात जास्ती नाही. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही त्या हिशोबाने प्रमाण घेऊ शकता तेलाचं. नेहमीच्या त्याच चटण्या खाऊन पण कधी कधी कंटाळा येतो, म्हणून त्यावेळेला ही अशी वेगळ्या प्रकारची चटणी केली तर छान वाटते. आणि नैवेद्याच्या पानावर नेहमी चटणी लागतच असते. दह्याची एक, मोकळी डाळ एक, ठेचा वेगळा. त्यामुळे ही दह्याची चटणी आपण याच्यात वेगवेगळे प्रकार करून घेऊ शकतो. अगदी काकडीची जशी असते तशीच ही दुधीची पण आहे. वरून बस आता कोथिंबीर सोडली की अगदी वाढायला तयार आहे. मस्त लागणारी आहे. नसेल करून बघितली तर नक्की करून बघा. अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत